नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इंडियन इकॉनॉमिक फर्स्ट या विषयातील इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमिक किंवा भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख हा पहिला टॉपिक बघणार आहात. तर त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख म्हणजे भारत हा विकसनशील अर्थव्यवस्था असलेला देश आहे. विकसनशील अर्थव्यवस्था असण्याचे काही कारण पण आहेत. ती कारण म्हणजे भाववाढ असेल, वाढती बेकारी असेल, दारिद्र्य रेषेखालील असलेल्या लोकांचं जे काही उच्च प्रमाण असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, कृषीवर आधारलेली अर्थव्यवस्था असेल, प्राथमिक क्षेत्राचं प्राबल्य असेल, अविकसित औद्योगिक क्षेत्र असेल, अशा बऱ्याच अडचणी असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे तर विकसनशील आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर 15 मार्च 1950 रोजी भारताने नियोजन आयोगाची स्थापना केली आणि त्या नियोजन आयोगाद्वारे 1 एप्रिल 1951 पासून पहिली पंचवार्षिक योजना सुरू केली. आणि भारत सरकारने या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल यांचा विकास करण्यावर भर दिला. आणि जर स्थितीला पाहिलं तर भारतीय अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर प्राथमिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र किंवा प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र किंवा प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर किंवा टर्शरी सेक्टर ह्या क्षेत्रांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर भारत सरकारने 1991 ला एलपीजी हे धोरण स्वीकारलं. हे एलपीजी धोरण म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या प्रक्रियेला एक जलद गती प्राप्त झालेली आहे हे आपण म्हणू शकतो. तर हे थोडक्यात प्रास्ताविक रूपामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख आपण म्हणू शकतो. अर्धविकसित किंवा अविकसित अर्थव्यवस्था काय असते याचा अर्थ आपण पाहू. अविकसित अर्थव्यवस्था, अर्धविकसित अर्थव्यवस्था किंवा अल्पविकसित अर्थव्यवस्था किंवा विकसनशील अर्थव्यवस्था ही एकाच अर्थाने वापरली जाणारी संकल्पना आहे. तर अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण विकासानुसार 3 भागामध्ये केले जाते. एक विकसित, दुसरं विकसनशील आणि तिसरं म्हणजेच अविकसित. विकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशाचा पूर्णतः विकास झालेला आहे ती अर्थव्यवस्था म्हणजे विकसित अर्थव्यवस्था. ज्या देशाचा विकास पूर्णतः होण्याच्या मार्गावर आहे अशी अर्थव्यवस्था म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था. तर अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशाचा विकास पूर्णतः झालेला नाही किंवा ज्या अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया जस्ट सुरू झालेली आहे किंवा काही विकास झालेला नाही अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था आपण म्हणू शकतो. तर अर्धविकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या देशातील लोकांचे वास्तविक दरडोई उत्पन्न हे विकसित देशातील लोकांच्या
वास्तविक दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित किंवा अर्धविकसित आपण म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी काय आहे मी सांगितलं, जे काही अर्थ ज्या देशाचे किंवा ज्या देशातील लोकांचे वास्तविक दरडोई उत्पन्न हे विकसित देशातील लोकांच्या वास्तविक दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था किंवा अर्धविकसित अर्थव्यवस्था आपण म्हणू शकतो. किंवा दुसरा आपण अर्थ बघू, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र पुरेशा प्रमाणामध्ये विकास साध्य केलेला नाही अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था किंवा अर्धविकसित अर्थव्यवस्था किंवा त्यालाच आपण वेगळ्या अर्थाने शब्दामध्ये आपण म्हणू, ज्या देशातील अर्थव्यवस्थेत विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मात्र त्यांनी प्राप्त केलेली विकासाची पातळी ही खूपच कमी आहे अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित किंवा अर्धविकसित आपण म्हणू शकतो. म्हणजे आर्थिक विकास तर सुरू झाला पण विकसित राष्ट्रांच्या तुलनेत खूपच कमी आहे, जी काही पातळी आहे आर्थिक विकासाची ती खूपच कमी आहे अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित किंवा अर्धविकसित अर्थव्यवस्था आपण म्हणू. हे झाला अर्थ. काही व्याख्या दिलेल्या आहेत, हे अर्थ बघितला. आता दुसरं व्याख्या डेफिनेशन ऑफ अंडर इकॉनॉमी. त्यामध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रसंघाची व्याख्या बघू आपण. काय म्हणते संयुक्त राष्ट्र संघटना. तर संयुक्त राष्ट्र संघटना काय म्हणते, ज्या देशातील लोकांचे वास्तविक दरडोई उत्पन्न हे विकसित देशातील लोकांच्या वास्तविक दरडोई उत्पन्नापेक्षा कमी आहे अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित किंवा अर्धविकसित अर्थव्यवस्था आपण म्हणू. जे की मी अर्थ म्हणून सांगितली, लोकांचं वास्तविक दरडोई उत्पन्न आहे हे कोणत्या लोकांपेक्षा कमी, तर जे विकसित देशातील लोक आहेत त्या लोकांपेक्षा वास्तविक दरडोई उत्पन्न कमी असणं म्हणजेच अर्धविकसित किंवा अविकसित. आता दरडोई उत्पन्न काय असते? दरडोई उत्पन्न म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येनं भागले असता जे काही प्राप्त होते त्याला दरडोई उत्पन्न म्हणतात किंवा त्यालाच प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणतात. इंग्लिशमध्ये सांगायचं तर पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कम बरोबर टोटल इन्कम डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन. आता एकूण राष्ट्रीय उत्पन्न काय असते? एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे असं उत्पन्न असते की 12 महिन्याच्या कालखंडात किंवा विशिष्ट कालखंडामध्ये देशांतर्गत किंवा सीमेअंतर्गत जे काही उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आलं लक्षात? तर एकूण लोकसंख्या म्हणजे त्या विशिष्ट कालखंडात किंवा त्या 12 महिन्यामध्ये अस्तित्वात असलेली लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्या. तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला PCI पर कॅपिटा इन्कम इज इक्वल टू टोटल इन्कम डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन किंवा मराठीमध्ये आपण म्हणू शकतो एकूण उत्पन्न भागिले एकूण लोकसंख्या बरोबर प्रति व्यक्ती उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न. आलं लक्षात? मग हे दरडोई उत्पन्न किंवा प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न सरासरी विचार केला जातो दरडोई उत्पन्नामध्ये. म्हणजे एका वर्षामध्ये धरा देशामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य 1000 रुपये आहे आणि त्या वर्षामध्येच त्या देशात 10 लोकसंख्या आहे. तर किती आलं?
100 रुपये. म्हणजे त्या 10 लोकांनी किती रुपये कमवले? 100 रुपये सरासरी आपण विचार करू शकतो. म्हणजे असं झालं. हे 1000 म्हणजे एकूण उत्पन्न देशाचं, हे 10 म्हणजे त्या कालखंडातील लोकसंख्या. एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येनं भागला असता. जे काही भेटते ते म्हणजे तुमचं दरडोई उत्पन्न किंवा प्रति व्यक्ती उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम म्हणतात. आलं लक्षात? हे झालं. पहिली व्याख्या सांगितली. दुसरी व्याख्या, रॅग्नर नरकसे काय म्हणतात? तर यांनी काय केलं? एक सिद्धांत लिहिला. कोणता? बॅलन्स्ड ग्रोथ ऑफ थेरी या सिद्धांतात त्यांनी व्याख्या मांडलेली आहे. तर काय म्हणतात? अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असणे म्हणजेच अविकसित अर्थव्यवस्था. म्हणजे रॅग्नर नरकसे प्रोफेसर आहेत ते काय म्हणतात? त्यांनी आपल्या सिद्धांतात बॅलन्स्ड ग्रोथ ऑफ थेरी यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या तुलनेत भांडवलाची कमतरता असणे म्हणजेच काय? अविकसित अर्थव्यवस्था होय हे म्हणतात. म्हणजे त्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती भरपूर आहे, लोकसंख्या बी जास्त आहे, पण भांडवल निर्मिती जास्त नाही. भांडवल निर्मिती कधी करता येईल? राष्ट्रीय उत्पन्न जास्त असेल तर भांडवल निर्मिती जास्त होईल. आता राष्ट्रीय उत्पन्न कधी जास्त असेल? तर प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जास्त असेल. म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न जर जास्त असेल तर देशाचं उत्पन्न जास्त असेल तर भांडवलाच्या निर्मितीचा बी दर जास्त असू शकतो. हे लक्षात. म्हणून ही दुसरी व्याख्या झाली. रॅग्नर नरकसे हे म्हणतात लोकसंख्या आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या तुलनेत भांडवलाचा कमी दर किंवा कमतरता म्हणजेच अविकसित अर्थव्यवस्था. पुढला जेकब वायनर काय म्हणतात? तर हे म्हणतात की भांडवल ज्या अर्थव्यवस्थेत भांडवल, मजूर, नैसर्गिक स्रोत यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्या साहाय्याने लोकांचा विकास घडवून आणता येतो, तसेच दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करता येते. अशी अर्थव्यवस्था म्हणजेच काय? तर अविकसित अर्थव्यवस्था आपण म्हणू शकतो. जेकब वायनर बघा शब्द, भांडवल आहे, मजूर आहे, नैसर्गिक स्रोत आहेत आणि यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे आणि यांच्या साहाय्यानं लोकांचा विकास घडवून आणता येतो. लोकांचा विकास घडवून आणता येतो म्हणजे विकास झालेला नाही. त्याबरोबरच दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करता येते. अशी अर्थव्यवस्था म्हणजेच काय? तर अविकसित अर्थव्यवस्था जेकब वायनर म्हणतात. पुढली व्याख्या, भारतीय नियोजन मंडळानुसार जे काही 15 मार्च 1950 ला स्थापन झालेला आहे नियोजन आयोग, जे पंचवार्षिक योजना 1951 पासून जाहीर करते. पण सध्या मात्र नियोजन आयोगाचं रूपांतर नीती आयोगामध्ये झालेलं आहे. तर भारतीय नियोजन मंडळानुसार काय म्हणते नियोजन मंडळ? तर अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे
ज्या देशात कमी जास्त प्रमाणात लोकसंख्या किंवा मनुष्यबळ हे निकामी पडून राहिलेलं असते. कायम बघा, भारतीय नियोजन मंडळानुसार व्याख्या बघा, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेत कमी अधिक प्रमाणात निकामी पडून असलेले मनुष्यबळ, निकामी म्हणजे काम करत नसलेलं, कमी अधिक प्रमाणात निकामी पडून असलेलं मनुष्यबळ, तसेच दुसऱ्या दृष्टीने नैसर्गिक साधन सामग्रीचा अपुरा वापर यांचं सहअस्तित्व, यालाच अविकसित अर्थव्यवस्था म्हणतात. परत सांगतो, भारतीय नियोजन मंडळानुसार व्याख्या बघा, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेत कमी अधिक प्रमाणात निकामी पडून असलेलं मनुष्यबळ, तसेच दुसऱ्या दृष्टीनं नैसर्गिक साधन सामग्री उपयोगात नसणे यांचं सहअस्तित्व म्हणजेच काय, तर अविकसित अर्थव्यवस्था. तर या ठिकाणी भारतीय नियोजन मंडळानुसार मनुष्यबळ पण काय आहे, निकामी आहे. एक बाब. तर दुसरी बाब काय आहे, हे एक बाब. तर दुसरी बाब काय आहे, तर जे काही साधन सामग्री असेल किंवा नैसर्गिक साधन सामग्री उपयोगात नाही किंवा नसणे यांचं काय आहे, कोएक्झिस्टन्स आहे, सहअस्तित्व आहे. हे काय, कोएक्झिस्टंट म्हणजे हे सहअस्तित्व, कोएक्झिस्टन्स म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये मनुष्यबळ आणि नैसर्गिक साधन सामग्री, मनुष्यबळ निकामी आहे म्हणजे कामात नाही, आणि दुसरी गोष्ट नैसर्गिक साधन सामग्री उपयोगात नाही, अशी अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर अविकसित अर्थव्यवस्था भारतीय नियोजन मंडळानुसार. तर पुढे बघा, पुढली व्याख्या आधुनिक विचारसरणीनुसार व्याख्या बघा. आधुनिक विचारसरणीनुसार तर पहा, ज्या अर्थव्यवस्था किंवा देश कमी उत्पन्न $1224 पेक्षा कमी मानव विकास $0.550 पेक्षा कमी. तिसरं, कमी प्रतीचे राहणीमान. चौथं, अविकसित औद्योगिक क्षेत्र. तर बघा, आधुनिक विचारसरणीनुसार व्याख्या बघा, ज्या अर्थव्यवस्थेत किंवा ज्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कमी
मानव विकास निर्देशांक कमी, लोकांचं राहणीमान कमी प्रतीचं, औद्योगिक क्षेत्र अविकसित. यायले लक्षात. कमी उत्पन्न, आता कमी उत्पन्न किती, तर $1224 पेक्षा कमी असेल. ही आकडेवारी आहे 2016 नुसार, वर्ल्ड बँकेनुसार. वर्ल्ड बँकेच्या 2016च्या अहवालानुसार ज्या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न $1224 पेक्षा कमी आहे, पहिली बाब. दुसरी गोष्ट, कमी मानव विकास निर्देशांक, तर UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम 1990 पासून मानव विकास निर्देशांक दरवर्षी जाहीर करत असते. तर हा मानव विकास निर्देशांक 0 ते 1 दरम्यान असतो. 0 म्हणजे काहीच विकास नाही, तर 1 म्हणजे पूर्णतः विकास अर्थव्यवस्थेचा. तर कमी मानव विकास निर्देशांक ज्या देशाचा किंवा ज्या अर्थव्यवस्थेचा मानव विकास निर्देशांक 0.550 पेक्षा कमी असेल, तर त्या देशातील लोकांचा मानव विकास निर्देशांक कमी. हे एक कारण. कमी प्रतीचे राहणीमान, लोकांचं जे आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग किंवा मग लिव्हिंग स्टँडर्ड्स किंवा राहणीमानाचा दर्जा कमी. जर प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न जर असेल तर लोक स्टँडर्ड राहतील. जर उत्पन्नच कमी, तर त्यांच्या ज्या काही उदरनिर्वाह असेल किंवा मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये पूर्ण पैसा जाणार आहे त्यांचा, जे काही कमवलेला असेल. म्हणून जर कमी प्रतीचं राहणीमान असेल एखाद्या देशातील लोकांचं असं, आणि शेवटचं अविकसित औद्योगिक क्षेत्र. अविकसित औद्योगिक क्षेत्र म्हणजे जे काही इंडस्ट्रियल सेक्टर आहे यांचा पुरेशा प्रमाणामध्ये काय विकास झालेला नाही. आता परत सांगतो, आधुनिक विचारसरणीनुसार व्याख्या. ज्या देशात किंवा ज्या अर्थव्यवस्थेत कमी उत्पन्न, कमी मानव विकास निर्देशांक किंवा मानव विकास निर्देशांक अल्प असणं किंवा कनिष्ठ किंवा निकृष्ट किंवा कमी प्रतीचं राहणीमान असेल लोकांचं, तसेच अविकसित औद्योगिक क्षेत्र असेल, तर अशा अर्थव्यवस्थेला काय म्हणायचं, तर अविकसित अर्थव्यवस्था असं म्हणायचं. आलं लक्षात. तर हे थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन टू इंडियन इकॉनॉमिक, भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील आहे. थोडक्यात रिव्ह्यू 2 मिनिटांमध्ये घेतो आणि मग आपण आज थांबू. भारतीय अर्थव्यवस्थेची तोंड ओळख विकसनशील आहे. कारणही बरेच आहेत. महागाई, लोकसंख्याचा विस्फोट असेल, बेकारी असेल, दारिद्र्य रेषेखाली लोक जास्त राहिलेत, मागासलेलं औद्योगिक क्षेत्र आहे, कृषीवर आधारलेली अर्थव्यवस्था आहे, ते म्हणून विकसनशील आहे. अविकसित म्हणजे विकसित देशाच्या तुलनेमध्ये लोकांचं वास्तविक दरडोई उत्पन्न हे कमी असणं म्हणजे अविकसित. व्याख्या. संयुक्त राष्ट्र संघटना काय म्हणते की विकसित देशातील लोकांच्या तुलनेत आपले किंवा आपल्या देशातील लोकांचे वास्तविक उत्पन्न कमी असणं म्हणजेच अविकसित. रॅग्नर कसे काय म्हणतात त्यांच्या आपल्या बॅलन्स्ड ग्रोथ ऑफ थेअरीमध्ये, लोकसंख्या आहे, नैसर्गिक साधन सामग्री आहे, पण त्यांच्या तुलनेत भांडवलाचा कमी दर आहे म्हणजे ती अविकसित अर्थव्यवस्था. जेकब वायनर काय म्हणतात, भांडवल आहे, हे लक्षात, मजूर आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत, यांच्या साह्याने विकास घडवून आणता येतो. तसंच लोकांचा विकास जेकब वायनर काय म्हणतात, भांडवल
मजूर आणि नैसर्गिक स्रोत यांची उपलब्धता आहे आणि यांच्या साहाय्यानं काय करता येईल, लोकांचा विकास घडून आणता येतो आणि दरडोई उत्पन्नात वाढ घडून आणता येते. भारतीय नियोजन मंडळानुसार मनुष्यबळ निकामी आहे आणि नैसर्गिक साधन सामग्री उपयोगात नाही अशी अर्थव्यवस्था म्हणजे अविकसित अर्थव्यवस्था. आणि आधुनिक विचारसरणीनुसार कमी उत्पन्न, मानवी विकास निर्देशांक कमी, कमी प्रतीचे राहणीमान, अविकसित औद्योगिक क्षेत्र अशा गोष्टी जर आढळून येत असतील त्या देशामध्ये तर तो देश म्हणजे अविकसित देश. या पद्धतीनं आज आपण एवढं थोडक्यात इंट्रोडक्शन, मीनिंग आणि डिफिनेशन यांचा अभ्यास केलेला आहे. राहिलेले जे काही पुढला पॉईंट असेल ते आपण पुढल्या लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.